वेळी बोलताना सांगितलं। भारतासारखा लोकशाही देश जगाचा एक विश्वासार्ह भागीदार असून भारताचा वाढता सहभाग कोणत्याही मूल्य साखळीची लवचिकता वाढवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय। उत्तर प्रदेशात यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण इथे HCL फॉक्सकॉन कडून संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केली। त्यावेळी ते बोलत होते। 20व्या शतकात तेलानं समृद्धी आणि सामर्थ्य आणलं, 21व्या शतकात मात्र हे सामर्थ्य सेमीकंडक्टर चिप्समध्ये आहे। हे लक्षात घेऊन भारतानं संपूर्ण सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र तयार करून चिप उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला असून हा संकल्प विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान म्हणाले। कोरोना महामारी के दौरान हमने देखा है कि छोटी सी चिप की सप्लाई चेन कितनी कमजोर रही है। उस दौरान चिप की सप्लाई पर ब्रेक का क्या लगा, दुनिया में फैक्ट्रियां रुक गई, अर्थव्यवस्थाएं चरमराने लगी। भारत ने उस संकट से भी सीखा और उसे अवसर में बदलने का प्रयास शुरू किया। हमने तय किया भारत को चिप मैन्युफैक्चरिंग में आत्मनिर्भर बनाना है। हे दशक भारताच्या तंत्रज्ञानाचं आहे असं सांगत या दशकात भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे काही करत आहे ते 21व्या शतकाच्या पुढच्या काळात देशाच्या सामर्थ्याचा आधार बनेल असं ते म्हणाले। आज जग भारताकडे तंत्रज्ञानाच्या भविष्याचं केंद्र म्हणून पाहते। आधुनिक जग चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया शक्तीमध्ये भारत आता जगातल्या अव्वल देशांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। हा सेमीकंडक्टर कारखाना उत्तर प्रदेश तसंच देशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। नवी दिल्ली